राहुल गांधींनी गेल्या 2 वर्षांमध्ये स्वतःची राजकीय प्रतिमा ही पूर्णपणे बदलून टाकलेली आहे। भारत जोडो यात्रेपासून छात्रों की गूंज पर्यंत नियमित राजकीय कार्यक्रम आणि त्याच कार्यक्रमांमधनं जनसामान्यांच्या प्रश्नांना दिलेला मंच आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांवरचा प्रखर विरोध आणि याचाच फायदा राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसला सुद्धा झालाय। पण तरीही गेल्या 12 वर्षांपासून काँग्रेस केंद्रात सत्तेत काही येऊ शकलेली नाहीये आणि केंद्रातली 30 सत्ता मिळवण्यासाठी राहुल गांधींनी आतापासूनच जोर लावायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वात महत्त्वाच्या वोट बँकेला टार्गेट केलंय। ती वोट बँक आहे देशातल्या महिलांची आणि तरुणांची। त्यासाठीच राहुल गांधींनी पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात मंचावरती फक्त तरुणींना आमंत्रित केलं आणि मागण्याही तरुणींच्याच मांडल्या। त्यातल्याच एका मागणीनं आज राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आणि सुरुवात त्याच बातमीनं त्याच मागणीनं करूया। राहुल जी, मैं आपको सबसे पहले बताना चाहूँगी कि मैं सुबह से मुझे बहुत बुखार है, लेकिन मैं जो मांजरी में पिछले 10 दिनों से भूख हड़ताल चल रहा है, जो मेरे भाई बहन जो अनशन पर बैठे हैं वहाँ से मैं आई हूँ। और क्या कारण क्या है? जो हमारी मांगे है वो इसमें लाई है। मैं आपको आगे बोलो। तो हमारी मांगे है कि हमें शिक्षा चाहिए। तर छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींना पत्र देणारी तरुणी आहे निशा साबळे, जी पुण्यातल्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे त्याचं प्रतिनिधित्व करते। पण निशा साबळेने दिलेल्या 4 पानी पत्राला राहुल गांधींनी सांभाळून ठेवलं आणि आज आपल्या एक्स माध्यमावरती पोस्ट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं। आता निशा साबळेनं पत्र दिल्यानंतर त्याच मंचावरती एक आरोप केला होता, तो सुद्धा आपण पाहूया। भाषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय। आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल। ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे। तर निशाच्या याच मागण्यांना केंद्रस्थानी ठेवत राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता। त्यात आणखी कोणकोणते मुद्दे होते ते सुद्धा आपण पाहूया। महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांच्या मागणीसाठी 10 दिवसांपेक्षा अधिक काळापासून उपोषण करतात। पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठीची 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा चाचणी करण्यासारख्या अमानवी तरतुदी यासारखे मुद्दे मांडले। दुर्गम गावं आणि शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांची मागणी कोणतीही भिक्षा किंवा दान नसून ते केवळ आपल्या हक्कांची मागणी करतायत असं पत्रात नमूद केलंय राहुल गांधींनी। तर तिकडे राहुल गांधींनी पत्र लिहिलं, इकडे राज्यामध्ये आंदोलन तीव्र झालं। त्याचसोबत सरकार दरबारी बैठकांचं सत्रही पाहायला मिळालं। आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्यात आली आहे। सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर वयाची ही अट शिथिल करण्याचा निर्णय झाला। या निर्णयानंतरही विशेष पदभरती, सेंट्रल किचन पद्धत रद्द करणं आणि गडचिरोलीमध्ये मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणं यासारख्या मागण्यांवरती विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही दिलाय। तर एकूणच काय, तर राहुल गांधी विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा सामना आता रंगू लागलाय। त्यातही राहुल गांधींनी नाशिकसह नागपूरच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यामुळे राजकारण आणखीनच तापलंय। पण ही काही पहिलीच वेळ नाहीये की जिथे राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस असा थेट सामना रंगलाय। गेल्या 6 महिन्यांमध्ये अनेक वेळेला हाच सामना पाहायला मिळालाय। फडणवीस आक्रमकपणे राहुल गांधींच्या विरोधात भूमिका मांडताना दिसतात, तर भाजपच्या इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत फडणवीस हेच राहुल गांधींच्या थेट निशाण्यावर असतात। पाहूया दोनही नेत्यांमधल्या राजकीय संघर्षाची कहाणी।
राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम झाला, तर नागपुरात मुख्यमंत्र्यांनी जेन झीशी संवाद केला. आणि आता त्याच नागपूरमध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज होणार आहे. वरवर पाहता गोष्ट दोन राजकीय कार्यक्रमांची वाटेल, पण त्यात एक खूप मोठा राजकीय अर्थ आहे. राहुल गांधींनी पुणे आणि नागपूरच का निवडलं असेल? राहुल गांधींचा पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमात फोकस होता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती. मनुस्मृतीमधील काही ओळींचा आधार घेत राहुल गांधींनी संघ आणि महिलांवरती भाष्य केलं. आता पुणेच का, तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते कधी काळी पुण्यात काँग्रेसचं साम्राज्य होतं आणि नागपूर नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दुसरं सर्वात मोठं कार्यालय देखील पुण्यातील मोतीबागेमध्ये आहे. त्यामुळे निशाण्यावरती संघ आणि निवड पुण्याची हा राजकीय प्लॅनिंगचा भाग असल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या कार्यक्रमानंतर राहुल गांधींना सर्वात पहिलं टार्गेट केलं ते मुख्यमंत्री फडणवीसांनी. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींनाही आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही. त्यामुळे हा इव्हेंट आहे. देवेंद्र फडणवीसांची काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या वर्षभरात राहुल गांधींच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी थेट आव्हानं दिली आहेत. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी घेतलेल्या सर्वात पहिल्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पानभर लेख राज्यातल्या सगळ्याच वर्तमानपत्रात छापून आला होता. ईव्हीएम, निवडणूक आयोगापासून संसदेतल्या चर्चेपर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना टार्गेट केलंय. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. विरोधी पक्षामध्ये संसद केस करायची हिंमत नाही. हे पळपुटे लोक आहेत. बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याही पेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे. हाच सामना आता आणखी तीव्र होऊ शकतो, कारण राहुल गांधींच्या छात्रों की गूंजचं पुढचं डेस्टिनेशन आहे नागपूर. सध्या राहुल गांधी यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. तिघांचाही थेट संबंध नागपूरशी आहे आणि त्यामुळेच राहुल गांधी यांच्या नागपुरातल्या कार्यक्रमाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होत आहे. राहुल गांधी महाराष्ट्रावर फोकस करण्यामागे इतरही कारणं आहेत, तीही पाहूया. 2024च्या लोकसभेत काँग्रेसची वाढलेली राजकीय ताकद, महाराष्ट्रामुळेच भाजप केंद्रात स्वबळापासून दूर, महाराष्ट्रामुळेच काँग्रेसची लोकसभेतली संख्या वाढली. महाराष्ट्रात अजूनही काँग्रेसी विचारधारेचा मतदार आहे. आदिवासी दलित मतदारांचीही महाराष्ट्रात लक्षणीय संख्या आहे. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. सत्ताधाऱ्यांना सर्वात मोठा धक्का द्यायचा असेल तर त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जिंकणं हा सगळ्यात मोठा पर्याय आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्का द्यायचा असेल तर रेशीमबाग आणि मोतीबाग म्हणजेच नागपूर आणि पुण्यामध्ये राहुल गांधी तरुणांच्या जीवावरती नवीन राजकीय खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच खेळीच्या जोरावर नागपुरात काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी होतो की फडणवीस भाजपचा गड साबूत ठेवण्यात यशस्वी होतात हे तर लवकरच कळेल. नागपूरहून रजत वशिष्ठसह शिशुपाल कदम, एबीपी माझा. एकूणच काय ते राहुल गांधी विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा सामना सुरू झालाय. त्यातही राहुल गांधींनी नाशिकसह नागपूरच्या कार्यक्रमांची घोषणा केल्यामुळे राजकारण आणखी तापलंय. पण ही काही पहिलीच वेळ नाहीये की जिथे या दोन नेत्यांमध्ये सामना पाहायला मिळतोय. गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये राजकारण महाराष्ट्राचं असो की देशाचं, याच दोन नेत्यांमध्ये थेट शब्दयुद्ध रंगलंय. अगदी कालच्याच कार्यक्रमात महिलांच्या प्रश्नांवरनं राहुल गांधी मनुस्मृतीला लक्ष्य करतात, तर देवेंद्र फडणवीस राहुल गांधींची महिलांविषयीची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करतात. निवडणूक आयोगावरती राहुल गांधी गंभीर आरोप करतात, तर फडणवीस हे आरोप म्हणजे फुसका बार असल्याचं म्हणतात. सावरकरांच्या मुद्द्यावरनं सुद्धा दोघांमध्ये सातत्यानं संघर्ष रंगतो.
राहुल गांधींच्या वक्तव्यावरती फडणवीस त्यांना इतिहासाचं ज्ञान नसल्याचं सुनावतात. संविधान बदलण्याच्या आरोपांवरनं राहुल गांधी भाजपला घेरतात, तर देवेंद्र फडणवीस त्याच मुद्द्याला शहरी नक्षलवादाशी जोडतात. परराष्ट्र धोरणावरती राहुल गांधी मोदी सरकारवरती निशाणा साधतात आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर मोस्ट रिजेक्टेड माल अशी बोचरी टीका करतात. थेट राहुल गांधींना टार्गेट करत देवेंद्र फडणवीस आपलं दिल्लीतलं महत्त्व वाढवतायत हे तर विश्लेषक सांगतातच, पण ही भूमिका आगामी राजकारणाची दिशा ठरवणार का, हाच खरा प्रश्न आहे.